गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. मी अश्विनी मास्टर ट्रेडिंग मराठी या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. सो आपलं सेशन 4 झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण काय शिकलेलं आहे, चार्ट पॅटर्न आपण शिकलेला आहे. असे आपले सेशन 4 झालेले आहे, ज्याच्यामध्ये बेसिक वगैरे सगळं आपल्याला मार्केटचं झालेलं आहे. सो आपला जो सेशन 5 आहे तो आहे इंडिकेटर. इंडिकेटर 100% वर्क नाही करत, पण 90% 80% नक्कीच वर्क करतात. मग हे इंडिकेटर काय असतात, हे इंडिकेटर चार्टवरती कसे लावायचे, कसं त्याच्यावरती म्हणजे त्याच्याप्रमाणे कशी पोझिशन आपण बनवायची, हे आपण इन डिटेल्स मध्ये शिकणार आहोत. मग इंडिकेटर्स मध्ये जे दोन दोन टाईप असतात, एक असतात लॅगिंग इंडिकेटर आणि दुसरे असतात लिडिंग इंडिकेटर. मग आपण फर्स्ट पाहणार आहोत लॅगिंग इंडिकेटर. मग लॅगिंग इंडिकेटर मध्ये काय दिलेलं आहे, इट कम्प्लिटली डिपेंड ऑन प्राइस गिव्स लेट सिग्नल. मग हे कम्प्लिटली कशावरती डिपेंड असतं, प्राइस वरती डिपेंड असतं. प्राइस वरती म्हणजे काय, जो तुमचा स्टॉक आहे त्याची जी प्राइस आहे याच्यावरती ते इंडिकेटर वर्क करतं. आणि इट गिव्स लेट सिग्नल म्हणजे हे काय करतं, तुम्हाला 1-2 सेकंद, 1-2 30 सेकंद, एखादा मिनिट लेट सिग्नल तुम्हाला देतो. बायचा किंवा सेलचा जो सिग्नल असतो तो ह्याच्याकडनं काय भेटतो, लेट सिग्नल भेटतो. पण लिडिंग इंडिकेटर मध्ये असं होत नाही, त्याच्यामध्ये अर्ली सिग्नल येतो. म्हणजे की जर मार्केटमध्ये एखादी स्ट्रॅटर्जी आहे आणि तेव्हा तिथे ब्रेकआउट करायचं आहे कॅन्डलला एखाद्या, किंवा प्राइस अपसाइडला जाणार आहे, तेव्हा तुम्हाला अर्ली सिग्नल दिला जातो बायचा किंवा सेलचा. जेव्हा डाऊन साईडला यायची असेल तेव्हा सेलचा, आणि जेव्हा अपसाइडला जायचे असेल तेव्हा बायचा सिग्नल तुम्हाला अर्ली दिला जातो. मग लॅगिंग इंडिकेटर मध्ये एक काय आहे, फर्स्ट जो आहे तो आहे एमएससीडी. एमएससीडी म्हणजे काय, एमएससीडी हा सिग्नल कसा दिसतो, तुम्हाला काय करायचं आहे, सिंपल तुमचा जो ब्रोकर आहे त्या ब्रोकर वरती जायचं आहे. तिथे तुम्हाला एक सेक्शन भेटेल वरती अपसाइडला, तिथे तुम्हाला इंडिकेटरचा सेक्शन मिळेल. मग इंडिकेटर मध्ये जायचं आहे आणि एमएससीडी टाईप करायचं आहे. सिंपल एमएससीडी टाईप केले की तुम्हाला हा एमएससीडी सिग्नल दिसेल. मग तो कुठे दिसतो, तुम्हाला डाऊन साईडला दिसतो. जो तुमचं मेन स्क्रीन आहे त्याच्या डाऊन साईडला एमएससीडी हा सिग्नल दिसेल. मग एमएससीडी मध्ये तुम्ही पाहत आहात आता काय आहे, दोन लाईन आहेत, एक आहे ब्ल्यू लाईन आणि एक काय आहे, रेड लाईन. ब्ल्यू लाईन म्हणजे काय, मार्केट पॉझिटिव्ह मध्ये चाललेलं आहे, आणि रेड लाईन म्हणजे काय, इथे सेलर्स आता आलेले आहेत. सो जेव्हा ही ब्ल्यू लाईन आणि रेड लाईन एकत्र येतील आणि रेड लाईन वरून ब्ल्यू लाईन ही त्याला टच करून वरती जाईल, तेव्हा तुम्हाला बाय साईडचा ट्रेड करायचा आहे. आणि जेव्हा ही ब्ल्यू लाईन रेड कलरच्या लाईनला कट करून डाऊन साईडला येईल रेड कलरच्या लाईनच्या, तेव्हा तुम्हाला सेल साईडला ट्रेड करायचा आहे. हे एमएससीडी लाईन काय करतात, तुम्हाला मेन्शन करतात. देन आपण सेकंड पाहणार आहोत, ते आहे मुव्हिंग ऍव्हरेज. मुव्हिंग ऍव्हरेज म्हणजे काय असतं, मुव्हिंग ऍव्हरेज मध्ये काय असतं, त्याच्यामध्ये तुम्हाला एक ऍव्हरेज असतं कॅन्डलचं. मग आपण काय टाकलेलं आहे, 520, म्हणजे 5 कॅन्डलच्या अकॉर्डिंग तुम्हाला मार्केट सांगणार आहे की तुम्ही आता ट्रेड बाय साईडचा घ्यायचा आहे की सेल साईडचा घ्यायचा आहे. मग इथे तुम्ही पाहत आहात जे आपलं रेड कलरची लाईन आहे ती आहे 5 EMA, म्हणजेच काय, 5 मुव्हिंग ऍव्हरेज येते EMA. अँड देन जी ब्ल्यू लाईन आहे ती आहे 20. म्हणजेच तुम्ही काय करू शकता, जेव्हा मार्केट ब्ल्यू लाईन वरून वरती जाईल आणि स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल क्लोज होईल, तेव्हा तुम्ही बाय साईडचा ट्रेड इथे बनवू शकता. अँड देन त्याचा जो स्टॉप लॉस आहे तो तुमच्या 20 EMA वरती म्हणजेच ब्ल्यू लाईनला लावू शकता. हे तुम्हाला कोण सांगतं, मुव्हिंग ऍव्हरेज सांगतं. देन इथे आहे बॉलिंजर बँड इंडिकेटर. मग बॉलिंजर बँड इंडिकेटर काय करतं, की मार्केटची कॅपॅसिटी किती आहे, जेव्हा मार्केट वरती जाते बाय साईडला ते कुठल्या लेवल पर्यंत जाऊ शकतो, आणि डाऊनला येत आहे तर कुठल्या लाईन पर्यंत, कुठे डाऊनला कुठल्या साईड पर्यंत येऊ शकतो. म्हणजे बॉलिंजर बँड हा तुम्हाला सपोर्ट आणि रेजिस्टन्सचं वर्क करतो असं म्हणायला काही हरकत नाहीये. म्हणजे जेव्हा मार्केट अप साईडला जाते, इथे तुम्ही पाहत आहात आता इथे काय झालेलं आहे, एक खाली डाऊन साईडला आलेले आणि इथे काय झालेलं आहे, बुलिश कॅन्डलनी क्लोजिंग केलेलं आहे. सो इथे काय झालंय, मार्केट कंटिन्यू वरती चालले. मग हे मार्केट कंटिन्यू कुठेपर्यंत जाईल, जिथेपर्यंत त्या बॉलिंजर बँडची जी अपसाईडची लाईन आहे तिथेपर्यंत मार्केट अपसाईडला जाऊ शकतो. आणि जेव्हा ते डाऊन साईडला येणार आहे तेव्हा कुठेपर्यंत आलेलं आहे, बॉलिंजर बँडच्या मध्ये. म्हणजे मार्केट सपोज मूव्ह करतंय तर त्या बॉलिंजर बँडच्या मध्येच मूव्ह करणार आहे, हे तुम्ही याच्यावरून डिसाईड करू शकता. देन आपले आहेत लिडिंग इंडिकेटर. मग लिडिंग इंडिकेटर मध्ये काय होतं, इट डिपेंड्स पार्शली ऑन प्राइस. म्हणजे हे काय आहे, प्राइस वरती पार्शली डिपेंड आहे, पण गिव्ज अर्ली सिग्नल. म्हणजे काय देते हे मार्केटमध्ये आपल्याला अर्ली सिग्नल देतं. जेव्हा एखादा बाय साईडचा ट्रेड बनतोय तेव्हा मार्केटमध्ये काय होणार, की तुम्हाला हा सिग्नल मिळून जाणार. मग याच्यामध्ये असतात RSI असतो, पायवट पॉईंट असतो. मग RSI म्हणजे काय असतं, RSI बघा, जेव्हा तुम्ही RSI इंडिकेटर तुमच्या स्क्रीनवरती जाऊन इंडिकेटर सेक्शन मध्ये जाऊन RSI टाईप करणार तेव्हा तुम्हाला हा इंडिकेटर दिसला जाईल. मग RSI
मध्ये तुम्ही बघत आहात इथे काय झालेलं आहे, या लाईनला टच केलेलं आहे. RSI काय करतोय, जसं तुमचं कॅन्डलचं फॉर्मेशन बनतंय, जशी कॅन्डलची डायग्राम बनतीये सेम त्या टाइप मध्ये RSI काय करतोय, मेन्शन करतोय. मग इथे फक्त काय असतं, ओव्हरसोल्ड आणि ओव्हरबॉट हे दोनच एरिया तुम्ही लक्षात ठेवायचे. जेव्हा मार्केट ओव्हरसोल्ड झालेलं आहे, ओव्हरसोल्ड झाले म्हणजे काय, खूप त्याच्यामध्ये फॉल झालेला आहे आणि डाऊन साईडला आलेले. मग डाऊन साईडला आल्यानंतर ते ओव्हरसोल्डच्या झोनच्या खाली जाऊ शकतं का, नाही जाऊ शकत. तर तिथून काय करू शकता तुम्ही, बाय साईडचा म्हणजे अप साईडचा ट्रेड तुम्ही तिथे बनवू शकता ओव्हरसोल्ड जेव्हा मार्केट होईल तेव्हा. अँड देन काय आहे, ओव्हरबॉट. ओव्हरबॉट झाल्यानंतर मग तुम्हाला काय करायचंय, ओव्हरबॉट झाले म्हणजे मार्केट त्यापेक्षा आणखी अप साईडला बाय साईडला नाही जाऊ शकत, तिथून डाऊन साईडला यायचे चान्सेस 100% आहेत. सो तिथे काय करू शकता तुम्ही, सेल साईडचा ट्रेड बनवू शकता. हे तुम्हाला कोण मेन्शन करणार आहे, RSI मेन्शन करत आहे. सेकंड आहे पायवट पॉईंट. मग पायवट पॉईंट हे काय करतात, पायवट पॉईंट खूप छान प्रकारे वर्क करतात. जे तुमचं सपोर्ट आणि रेजिस्टन्स आहे ते तुम्हाला लाईन्स ते ड्रॉ करून देते. जेव्हा तुम्ही पायवट पॉईंट हे इंडिकेटर टाकणार आहात तेव्हा तुम्हाला सपोर्ट रेजिस्टन्स अशा लेवल ते काय करून देईल, ऑटोमॅटिक बनवून देईल. हे वर्क कोण करणार आहे, तर पायवट पॉईंट.